सद्यस्थिती बघितली तर एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की अजित पवार जी महायुतीमधून या निवडणुका ज्या आहेत ते लढतायत। महायुतीचे ज्या पद्धतीनं जाहीर सभा महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहेत त्या सभांना देखील अजित पवारांना उपस्थिती लावावं लागणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार अजित पवारांनी दिलेले आहेत त्यांचा प्रचार अजित पवारांना करावा लागणार आहे आणि हे सर्व करत असताना स्वतःचा गड सांभाळणं देखील अजित पवारांसाठी महत्त्वाचं असणार आहे। बारामती सांभाळणं महत्त्वाचं असणार आहे आणि ही निवडणूक जी आहे ती यासाठी महत्त्वाची मानली जाते। हा उमेदवार देखील तेवढाच महत्त्वाचा मानला जातो, कारण जर बाहेरचा उमेदवार या ठिकाणी शरद पवारांकडून देण्यात आला असता तर तितका संघर्ष अजित पवारांना या ठिकाणी करावा लागला नसता। आता मात्र बारामती सांभाळणं हे देखील अजित पवारांसाठी महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि हेच कुठंतरी दप्ती नस ज्याला आपण म्हणू ही शरद पवारांनी ओळखली आणि घरातलाच उमेदवार या ठिकाणी देऊन अजित पवारांना याच मैदानामध्ये गुंतवून टाकण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय, असं देखील त्याचे राजकीय अर्थ लावले जात आहेत। त्यामुळे अजित पवारांसाठी पाठीमागच्या निवडणुका जितक्या सोप्या साध्या होत्या, कार्यकर्त्यांच्या जीवावर प्रचाराची धुरा टाकून अजित पवार महाराष्ट्र सांभाळत होते, हे या निवडणुकीत नसणार आहे। महाराष्ट्र सांभाळताना अजित पवारांना स्वतःचा गड बारामती सांभाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे, ते पवारांपुढे सिद्ध करावं लागणार आहे, महाराष्ट्रापुढे सिद्ध करावं लागणार आहे। म्हणूनच ही निवडणूक अजित पवारांच्या प्रतिष्ठेची मानली जाते। तृप्ती राजवर्धन तालुका अध्यक्ष पण नाही सुशांत राजवर्धन कुठे आहे? सुनील पालवे साहेब वरती गेले, त्यांना बाथरूमला लागले वर गेले। राजवर्धन आतमध्ये दोघं बी आतमध्ये किरण आणि राजवर्धन कुठे आहे? तर बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये पवार विरुद्ध पवार या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांनी नुकतंच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी युगेंद्र पवार यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। लक्षवेधी अशी महाराष्ट्रातली ही लढत असणार आहे, कारण पुन्हा एकदा लोकसभेनंतर तेच चित्र मतदारांना पाहायला मिळते। मात्र मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या बाजूने म्हणजेच शरद पवार यांच्या बाजूने आपला कल दिलेला होता, मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त जोर लावलेला आहे। भावनिक आवाहन सुद्धा आपल्या मतदारांना त्यांनी केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधातली उमेदवारी ही माझी चूक होती हे त्यांनी प्रचार सभांमधून सुद्धा मान्य केलेलं आहे, इतर सभांमधून सुद्धा मान्य केलं आणि आज रॅलीमधून सुद्धा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य केलेलं आहे। ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये जी लढत झालेली होती ती मतदारांच्या पचनी पडली नाही असं चित्र जेव्हा समोर आलेलं आहे, त्यानंतर अजित पवार यांची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तितकीच प्रतिष्ठेची लढत त्यांना द्यावी लागणार आहे, कारण त्यांचे पुतणे युगेंद्र पवारच त्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि यामुळेच एक प्रकारे मतदारांना भावनिक साथ घालताना आणि थोडंसं आपल्या स्वभावाला एक वळण देताना सुद्धा ते पाहायला मिळतात, कारण अजित पवार यांचा स्वभाव हा मवाळ नाहीये, ते नेहमीच आक्रमक नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात। मात्र यावेळेस या लढतीमध्ये बरेचसे आव्हानं पेलताना त्यांची वक्तव्य सुद्धा महत्त्वाची ठरतात। देवा राखुंडे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। देवा, निश्चित तृप्ती जर अजित पवारांकडे बघितलं तर एक उत्तम प्रशासक हाताळणारा नेता म्हणून अवघा महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतो। अजित पवार शब्दाचे पक्के आहेत असे जनता मानते आणि अजित पवारांनी अनेक वेळा ते आपल्या कृतीतून दाखवून दिलेला आहे। कामाचा झपाटा असलेला माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचा स्वभाव जो आहे तो एक आक्रमक स्वभाव आहे, एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीनं अजित पवार वागतात। मात्र आताची परिस्थिती जर आपण बघितली तर अजित पवारांचा स्वभाव जो आहे तो पैसा शांत झालेला आहे, मवाळ त्यांचा स्वभाव झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं अजित पवार सध्या वर्तन करताना पाहायला मिळते। टोकाचा संघर्ष लोकसभेमध्ये पाहायला मिळाला, मात्र तो संघर्ष अजित पवारांना बिलकुल परवडलेला नाहीये, कारण घरच्या मैदानात हार मानावी लागली। बारामती हे अजित पवारांचं होम पिच आहे, जसं ते शरद पवारांचं होम पिच आहे तसं ते अजित पवारांचं देखील होम पिच आहे। गेले 33 वर्ष अजित पवारांनी बारामतीचं नेतृत्व केलेलं आहे, बारामतीमध्ये विकास कामं केलीत। अगदी पहाटे 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून अजित पवार बारामतीमध्ये विविध ठिकाणी विकास कामं करताना पाहताना त्याची योग्य ते कामं व्यवस्थित होतात का नाही पाहताना आपण पाहिलेले आहेत, महाराष्ट्राने पाहिले। मात्र त्याच मैदानात लोकसभेमध्ये अजित पवारांना जवळपास 48,000 पेक्षा अधिक
मतांचा फटका बसला. सुप्रिया सुळेंना मोठं लीड मिळालं बारामतीमधून. ही बाब अजित पवारांना बिलकुल रुजलेली नाही. आणि आता विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेमध्ये अमितजी, तुम्ही अर्ज भरलेला आहात, मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळालं. मनसे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. काय विश्वास आहे आता अर्ज भरल्यानंतर? जबाबदारी अधिक वाढली असं वाटतं? नाही, जबाबदारी तीच आहे. म्हणजे आता अर्ज भरायला जो प्रतिसाद मिळाला तो हे सगळे मी ज्यांना भेटवतो त्यांच्या लहानपणापासून मी त्यांच्यावर वाढलो आहे. अनेकांना मी काका बोलतो. साहेबांचे खूप जुने सहकारी येते. त्याच्यामुळे मला बरं वाटलं की सगळे आज आले आणि एवढ्या जोराने आम्ही तो फॉर्म भरायला मला प्रतिसाद मिळाला. अमित, अपेक्षा होती की सदा सरवणकर आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यापैकी कुणी अर्ज मागे घेतील, मला पण तसं होत नाहीये. मला माहीत नाही आहे, पण मला वाटतं की मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. तुमचे पण आशीर्वाद असू द्या माझ्याबरोबर. त्याच्यामुळे मला कोण फॉर्म मागे घेणार आहे मला माहीत नाही. अर्ज भरताना काही दडपण जाणवलं? अर्ज भरताना काही दडपण वगैरे जाणवलं? नाही, मला दडपण फक्त तुमच्याशी बोलताना जाणवतं. हिंदी पण देणार आम्ही. नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे कोण समोर आहे नाही आहे मी बघत नाही आहे. मी लोकांपर्यंत पोहोचणार, माझी विजन घेऊन पोहोचणार आहे. त्याच्यामुळे शेवटी तो कॉल लोकांचा आहे आणि तो 23 तारखेला आपल्याला कळेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे अमित जी, आपकी पैदाइश माही की है, मेरी हिंदी बहुत बुरी है. जहाँ पले बड़े हैं वहीं से आज नामांकन दाखिल कर रहे हैं, किस तरह की फीलिंग है? नहीं, बहुत अच्छा लग रहा है मुझे. साहब और हमारे सब महाराष्ट्र सैनिक के आशीर्वाद को लेकर मैं आज फॉर्म भरा हूँ. इसलिए साहब भी आए, बहुत सारे लोग मेरे प्रचार में आए, इसलिए बहुत अच्छा लग रहा है. आप वहीं से तैयारी करेंगे या डोर टू डोर कैंपेनिंग? डोर टू डोर कैंपेनिंग. मुझे मैं प्रत्येक मराठी में भी बोल सकते हैं. नो प्रॉब्लेम. घर घर बोलू शकतो. मुझे हर घर तक पहुंचना है, वो लोगों तक पहुंचना है. मुझे मेरी विजन बतानी है. उसके बाद वो कॉल मुझे लगता है वो 20 तारीख को वो लेंगे. सदा सरवणकर जी को कहा जा रहा है कि वो नामांकन वापस नहीं, मुझे नहीं मालूम. मैं अपने पैशन और डेडिकेशन के साथ काम करता रहूँगा, इसलिए मुझे उनका नहीं मालूम. और मैं नहीं. सर, सेम क्वेश्चन. बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. आई एम वेरी हैप्पी दैट माय फादर हैज़ ट्रस्टेड मी टू डू दिस जॉब. लोगों का बहुत प्रतिसाद मिल रहा है, इसलिए बहुत खुश हूँ. अमित जी, आदित्य ठाकरे जी ने आपको शुभकामनाएं दिया है, वो भी चुनाव लड़ रहे हैं, क्या कहना चाहिए? उनको भी बहुत बहुत शुभकामनाएं. सर, मराठीमध्ये आदित्य ठाकरेंनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या. त्यांना पण खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. तर अमित ठाकरे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बोलत होते. पुन्हा एकदा देवाकडे जाऊयात. देवा राखुंडे माझे सहकारी बारामतीमधून आपल्यासोबत आहेत. देवा, खरं तर बारामतीमध्ये ही लढत आपण पाहताना, पवार विरुद्ध पवार लढत पाहतानाच युगेंद्र पवार मात्र पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. किती मोठ्या प्रमाणात केवळ युगेंद्र पवार म्हणून त्यांच्यावरती बारामतीकर विश्वास दाखवू शकतात? युगेंद्र पवार जरी पहिल्यांदाच बारामतीच्या निवडणुकीत उतरत असले तरी देखील आपण बघितलं तर युगेंद्र पवार हे शर्मिला पवार यांचे पुत्र आहेत आणि शर्मिला पवार या अजित पवार यांच्या सख्या भावांच्या पत्नी आहेत. आणि श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार हे समाजसेवेमध्ये गेले अनेक वर्ष बारामतीकरांना परिचित आहेत. बारामतीकरांची आणि त्यांची नाळ तितकीच मजबूत आहे जितकी अजित पवारांची आहे. जरूर राजकारणापासून ही मंडळी थोडीशी अलिप्त असली, कमी असली तरी देखील एक कुटुंब म्हणून, पवारांचं कुटुंब म्हणून त्यांचा आणि जनतेचा संपर्क दांडगा आहे. युगेंद्र पवार हे कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी देखील या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. याच सोबत विविध सामाजिक क्षेत्रामध्ये युगेंद्र पवारांचा संपर्क असल्यामुळे युवकांची फळी देखील त्यांनी निर्माण केलेली आहे. दुसरी गोष्ट, आपण जर तुमची पाठीमागे बघितलं तर ज्यावेळी सुप्रिया सुळे या एकाकी पडल्या होत्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी सर्व नेते एकवटले होते. त्यावेळी बारामतीचा विचार करता बारामतीमध्ये ज्यावेळी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते अजित पवारांच्या विरोधात एकवटल्याचं पाहायला मिळालं. आता युगेंद्र पवार जरी नवखे असतील तरी त्यावेळी युगेंद्र पवारांनी जे काम केलं त्या कामाचा उल्लेख जयंत पाटील यांनी देखील बारामतीमधील जाहीर सभेमध्ये केला. स्वतः जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत पवार गटाचे, त्यांनी देखील युगेंद्र पवारांच्या कामाचा उल्लेख शरद पवारांसमोर केला. आणि त्याचवेळी खरं तर ही उमेदवारी निश्चित मानली जात होती, कारण युगेंद्र पवारांनी घर टू घर सुप्रिया सुळेंचा प्रचार केला, उमरा टू उमरा झिजवला, तरुणांची फळी उभा केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळेंना विजयी करण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. आणि तेव्हापासून कुठेतरी हे नेतृत्व जे आहे ते पुढे आलं. त्यामुळं
तरुणांची फळी जी आहे ती कुठेतरी योगेंद्र पवारांच्या बाजूने निश्चित वाहू शकते. एक चांगला युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघू शकते. दुसरीकडे अजित पवारांचं मोठं काम आहे, झपाटलेल्या कामाचा विकास आहे, 33 वर्षाचं काम आहे, मोठा संघर्ष आहे. त्यामुळं अटीतटीची लढत या ठिकाणी जरी होत असली तर शरद पवारांसारखं मोठं नेतृत्व योगेंद्र पवारांबरोबर आहे. आणि स्वतः शरद पवारांनी काही वेळापूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे की नव्या दामाचा या ठिकाणी दादा मी देतोय, बारामतीचा दादा बदला, अशी ज्यावेळी मागणी पुढे येत होती, शरद पवारांकडेच येत होती, त्यावेळी शरद पवारांनी अतिशय शांतपणे या सर्व गोष्टींचा विचार केला. कुठलीही गाई गडबड न करता शरद पवारांनी निर्णय घेतला नाही, सर्व बाजूचा विचार करून शरद पवारांनी निर्णय घेतला. आणि म्हणूनच आज शरद पवारांनी बारामतीकरांवर विश्वास व्यक्त केलेला आहे की बारामतीकर निश्चितपणानं ज्या पद्धतीने मी पहिल्यांदा 1967ला मैदानात होतो आणि मला ज्या पद्धतीनं विधान भवनामध्ये या लोकांनी पाठवलं, अगदी त्याच पद्धतीने मी दिलेला उमेदवार नवा दामाचा नेता ते विधान भवनापर्यंत पाठवतील हा विश्वास ज्यावेळी शरद पवार व्यक्त करतात त्यावेळी कुठंतरी जनता जी आहे ती या युवा नेतृत्वाला स्वीकारत असते. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं या ठिकाणी योगेंद्र पवार देखील मोठ्या मताधिक्याची फाईट देतील असं म्हणावं लागेल. तृप्ती. देवा, एक प्रकारे पूर्ण पाहिलं तर योगेंद्र पवार यांच्याबद्दल सुद्धा मतदारांच्या मनामध्ये एक सकारात्मक भावना आहे. सोबतच त्यांनी काढलेली स्वाभिमान यात्रा ह्याचा सुद्धा परिणाम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. जरूर या यात्रेकडे आपण विधान सभेची तयारी म्हणून जर आपण बघितलं तर त्याचा प्रभाव 100% पाहायला मिळेल. कारण योगेंद्र पवार नौके होते, मात्र नौके असताना त्यांनी आपल्या स्वभावाची ओळख या स्वाभिमान यात्रेतून करून दिलेली आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत योगेंद्र पवार गाव टू गाव बारामतीमधील वाड्या वस्त्यांवरती पोहोचले. शरद पवार यांचा पुरोगामी विचार त्यांनी त्या मतदारांपर्यंत पोहोचवला. त्यातून आपल्या कार्याची ओळख, एक ठसा उमटवणं ज्याला आपण म्हणतो, तो ठसा उमटवण्याचा प्रयत्न योगेंद्र पवारांनी त्या ठिकाणी केला. मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न योगेंद्र पवारांनी त्या ठिकाणी केला. नौखा असला, तरुण असला तरी मात्र तो शरद पवारांच्या विचाराचा आहे आणि शरद पवारांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचवतो हे बारामतीकरांना योगेंद्र पवारांनी पटवून दिलं. आणि त्यामुळेच कुठेतरी आता योगेंद्र पवारांच्या पाठीमागं बारामतीकर उभा राहतील हा विश्वास देखील व्यक्त केला जातोय. राजकीय आखाड्यामध्ये तो अंदाज बांधला जातोय. कारण योगेंद्र पवार नवीन होते, योगेंद्र पवार हे बारामतीकरांना तेवढे परिचित नव्हते, मात्र ते अल्प कार्याने होते. मात्र ज्यावेळी स्वाभिमानी यात्रा काढली, एकीकडे अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामती येते, बारामतीमध्ये येऊन ते धडकते, बारामतीमध्ये शासकीयच्या योजना ज्या असतील त्या मोठ्या प्रमाणात मांडल्या जातात, सांगितल्या जातात. जनसन्मान यात्रेमधून एक प्रकारे मोठा प्रचार केला जातो. आम्ही काय काम केलं हे समाजापर्यंत पोहोचवून दिलं जातं. त्या ठिकाणी कोरी पाटी असलेले योगेंद्र पवार स्वाभिमानी यात्रा काढतात आणि अजित पवारांना थेट चॅलेंज करतात. शरद पवारांचा विचार त्या यात्रेमधून मांडतात आणि मी शरद पवारांचा विचार घेऊन तुमच्यापर्यंत आलोय, तुम्ही मला साथ देण्यापेक्षा तुम्ही शरद पवारांना साथ द्या, असं ज्यावेळी योगेंद्र पवार म्हणतात त्यावेळी मतदार राजा नक्कीच शरद पवारांचा विचार करतो, योगेंद्र पवारांचा विचार करतो. आणि हा जो मतदार आहे तो चारी बाजूने सर्व गोष्टी तपासून पाहत असतो आणि त्याच पद्धतीनं आपला ठोस निर्णय तो घेत असतो आणि आपलं मत बंद पेटीमध्ये तो आता टाकत असतो. निश्चित मनानं या यात्रेचा परिणाम जो आहे तो या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण मतदानाची ओळख जी आपण म्हणतो, अजित पवारांनी 33 वर्ष बारामतीचं काम केलं, त्यामुळे अजित पवारांची वेगळी ओळख महाराष्ट्रालाच काही देशाला पटवून द्यायची गरज नाही. कारण अजित पवार हे ध्येय वेडे आहेत, कामाला वेडे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. योगेंद्र पवार म्हणून ज्यावेळी मैदानात उमेदवार म्हणून येतात त्यावेळी नौखा उमेदवार म्हणून ज्यावेळी बघितलं जातं त्यावेळी आपलं कर्तृत्व, आपली ओळख पटवून देणं खूप महत्वाचं असतं. कारण त्याच जोरावरती आपण मतं मागत असतो आणि ते ओळख पटवून देण्याचं काम मी असं म्हणेन की स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून योगेंद्र पवारांनी जरूर केलेला आहे. त्याचा फायदा योगेंद्र पवारांना निश्चित मनानं होणार आहे. तृप्ती. निश्चित. त्यामुळे बारामतीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. बारामतीमध्ये योगेंद्र पवार आणि अजित पवार दोघांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर दुसरीकडची दृश्य अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारक्षेत्रामधून सना मलिक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये सना मलिक हे सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते नवाब मलिक त्यांच्या या कन्या आहेत आणि अणुशक्ती नगरमधून त्या लढतात. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदार क्षेत्रामधून भव्य असं शक्ती प्रदर्शन त्यांनी सुद्धा सुरू केलेलं आहे. ही थेट दृश्य आता आपण पाहतोय.